राखीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता आजी ना खूप जास्त टोमणे मारत असते बिचाऱ्या इथे असणाऱ्या या प्राजक्ताला ती आता म्हणत असते की तुझ्याकडनं ना मला आता ही अपेक्षा नव्हती. तू जे जे काही केलेलं आहेस ना ते कधीही मी विसरणार नाही असंही आता ती बोलत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्या जातात ना तेव्हा बिचारी प्राजक्ता शांत राहते. तिला आता काही सुद्धा बोलता येत नसतं. ती आता टेन्शनमध्ये असते. तेच आता दुसरीकडे इकडे ना प्राजक्ताला आजी हे सुद्धा बोलते की काल रात्री मी पाहिलं होतं, तू आरामात तिथे झोपली होतीस. तुला कुठे काय कोणाची पडलेली आहे? तुला जर एवढीच जर पडली असती ना कोणाची तर ना तू विचार केला असतास. रात्री मी पाहिलं ना बिचारी आमची भाग्या अशी कोपऱ्यामध्ये पडली होती आणि तू छान उतानी झोपली होतीस. मी या सगळ्या गोष्टी ना एकूण एक पाहिलेल्या आहेत. तुला काय वाटतं या सगळ्या काही गोष्टी मी विसरले का? मी सगळं बघते. आज माझ्या चारूवर जी काही वेळ आली आहे ना हे वेगळं राहण्याची, त्याला जबाबदार ना फक्त आणि फक्त तू आहेस असंही आता बोललं जात असतं. आणि खूप काही आता ऐकवलं जात असतं. आणि या सगळ्या काही गोष्टी बिचारी आता प्राजक्ता गपचूपपणे ऐकत असते, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नसतो. तिला आता शांत राहून हे सगळं ऐकूनच घ्यावं लागत असतं. प्राजक्ता विचार करते की नाही, आताच आपली संधी आहे. आपल्याला काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आत्ताच बोलायला हव्यात, नाहीतर वेळ गेली तर सगळंच हातातून निघून जाईल हेही आता माहिती असतं. आणि त्यामुळे आता ती गुपचूपपणे तिकडनं निघून जाते. आणि जेव्हा ती तिकडनं निघून जाते ना तेव्हा दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे आता जी आहे ती आता नवीन कामावर आलेली असते. भाग्या जशी आता नवीन कामावर येते ना तसं मात्र आता भाग्या जी आहे ती आता इकडे तिकडे पाहत असते. भाग्या आता म्हणत असते की खरं तर ना माझा आज नोकरीचा पहिला दिवस आहे. सो तिला आता काही इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की कसं काय काय करायचं आहे. तिला जेव्हा आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा आता ती खूप जास्त अशी सांगत असते की मला या सगळ्याची सवय आहे. कारण त्यांना असं वाटत असतं की हिला काही गोष्टी माहिती नसतील, कारण आश्रमातील काही असू दे. मग तेव्हा तिला थोडंसं समजावलं जातं, पण ती म्हणत असते की उलट आहे ना मला ह्या सगळ्या काही गोष्टी आवडतात. म्हणजे खरं तर माझे बाबा जे आहेत ते सुद्धा सगळ्या लोकांना फुकट उपचार करतात, त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या माहिती आहेत हेही आता बोललं जात असतं. तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की भाग्या जी आहे ती मात्र आता तिथे असलेला बुके पाहते. आणि जेव्हा ती इथे असलेला बुके पाहते ना तेव्हा मात्र आता तिला समजून गेलेलं असतं की इथे नेमकं काय आहे आणि काय नाही. तेव्हा तिला असं वाटत असतं की आपल्याला ना ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे ती आता हॅप्पी असते. तिला असं वाटत असतं की ह्या कंपनीमध्ये आपण जेव्हा रुजू झालोय तेव्हा आपल्याला आता हा बुके मिळाला आहे. आणि त्यामुळेच ती विचारत सुद्धा असते की हा बुके नेमका आहे तरी कसला. मग तेव्हाच ना ती म्हणत असते की आपल्या कंपनीमध्ये असे रूल्स असतात का? म्हणजे जेव्हा नवीन कामावर लागतो तेव्हा आपल्याला हे सगळे बुके वगैरे भेटतात असं काही. मग तेव्हा तिथे असणारी जी लता आहे ना ती म्हणते की आपल्याकडे असं काही दिलं जात नाही, उलट आपल्याच आश्रमाला ना पैशांची गरज असते. आणि मग आपल्या आश्रमातील लोक असे थोडी पैसे वगैरे वाटत फिरणार आहेत असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता भाग्या विचार करते की मला कसे काय हे बुके दिलाय, कोणी दिलाय. पण हा भाग्याला बुके ना पाठवलेला असतो तो म्हणजे इथे असणाऱ्या आरवने बुके पाठवल्यामुळेच ना आता मात्र आरवने एका माणसाला फोन केलेला असतो आणि त्याला विचारलेलं असतं की आपलं काम झालं आहे का? सो आता आपलं काम झालं आहे, मी तुमचं नाव वगैरे काही मेन्शन केलेलं नाही आहे, पण बुके बरोबर पोचलेलं आहे असं देखील आता सांगितलं जातं. बुके आता पोचला आहे हे सांगितलं गेल्यामुळेच ना आता खूपच जास्त आनंद जो काही आहे तो होत असतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी तर होत असतात. मग तेव्हाच ना आता आरव विचार करतो की भाग्याला जेव्हा हा बुके भेटला असेल तेव्हा तिच्या चेहऱ्यावर स्माईल तर आलीच असेल. तर आलोककडे तो बघतो तर आलोक ना आपली गाडी वगैरे काढून बाहेर निघत असतो. आलोक जसा आता गाडी वगैरे काढून बाहेर निघतो ना तसं मात्र इथे आता आलोकला आरव म्हणत असतो की आज सुंदरी वगैरे कुठे घेऊन चालला आहे. मग तेव्हा आलोक सांगतो बाहेर खूप जास्त मस्त असा मौसम आहे ना, सो विचार केला की बाहेर या मौसमचा फायदा घ्यावा, थोडंसं फिरून यावं. मग आता आरव म्हणत असतो की वा वा आलोक, तुझ्या
तोंडून ना मी हे सगळं ऐकलं मौसम वगैरे ना, तर मला बरं वाटलं. का रे, मी काही बोलू शकत नाही का? पण नाही रे, मी सहज म्हणून म्हटलं रे, पण तू जे काही बदल करतोयस ना स्वतःमध्ये ते मला आवडत आहेत, हे आता बोललं जात असतं. हो हो, खरं तर हे बदल ना मी माझ्यासाठी करतोय, पण हे सगळे बदल तुझ्यामुळे घडतात, कारण एवढे दिवस माझी ही गाडी बंद होती, पण आज तुझ्यामुळे चालू झालेली आहे. मग त्याच वेळेला तू म्हणत असतो की चल मी सुद्धा येतो तुझ्यासोबत राऊंड मारायला. आता तोही गाडीवर बसतो आणि जेव्हा तो गाडीवर बसतो ना, तेव्हा त्याला समोरून ना प्राजक्ता येताना दिसते. मग तो आता विचार करतो की प्राजक्ता तर समोरून येत आहे आणि आता प्राजक्ताने पाहिलं तर पुन्हा काहीतरी व्हायचं. त्यापेक्षा ना आता आपण गाडीवरनं उतरून ह्याचं थोडं लक्ष विचलित करूया, कारण त्याला माहिती आहे आलोकने जर प्राजक्ताला बघितलं तर तो पुन्हा तमाशा करेल. आणि म्हणूनच मग आता तो त्याला बाजूला घेऊन जातो आणि म्हणत असतो की ही गाडी कधी घेतली यार, मला तर या गाडीबद्दल काहीच माहीत नाही, कधी आणली ही गाडी, असंही आता विचारलं जात असतं. तेव्हाच ना आता प्राजक्ता तोपर्यंत आतमध्ये जाते. प्राजक्ता जशी आतमध्ये जाते ना, तसं कुठे जाऊन आता इथे आलोकला बरं वाटत असतं. आलोक जो आहे तो आरवकडे बघत असतो आणि तो त्याला म्हणत असतो की तुझं काय चाललंय, 2 वर्ष झाले या गाडीला आणि तुला काय आता दिसते का ही गाडी कधीची आणून ठेवलेली आहे, असं देखील आता बोललं जात असतं. आणि मग या गाडीबद्दल तर मला काहीच सांगितलं नाही. अरे असे असू दे, चल आता आपण फिरायला जाऊया, कारण आरवने पाहिलेलं असतं. प्राजक्ता आता आतमध्ये निघून गेली आहे. प्राजक्ता आतमध्ये गेली आहे हे दिसताच ना आरव आलोकला म्हणतो की चल आपण मस्त फिरून येऊया, आपण काय इथं टाईमपास करत बसलोय, असंही आता बोललं जातं. आणि मग काय तो त्याला आता घेऊन तिकडनं निघून जातो. आणि तेव्हा ना दोघंही जण गाडीवरनं जायला निघतात. जसे दोघेही जण गाडीवरून जायला निघतात ना, तसं आता आरव आधी जाऊन बसतो आणि म्हणत असतो की चल आपण ना पटकन निघूया, उशीर जराही करूया नको. तर आता आलोक त्याला म्हणत असतो की तुझं आता काय चाललंय, जरा मला सांगशील का? हां, काय करतोयस हे तू, म्हणजे मला समजतच नाही आहे तुझं, हे जे काही गोंधळ तुझा उडाला आहे ना तो. मग तो म्हणतो की चल ना तुला समजेल, चल मग आता आपण जाऊया, असं बोलून तो आता तिकडनं जातो. तेच दुसरीकडे आता प्राजक्ता आलेली आहे हे लांबूनच अंबिकाला दिसतं. तर तिथे सगुणा असते. सगुणा आणि अंबिका सुलक्षणाच्या समोरच असतात. तर आता सुलक्षणाला आणि त्याचसोबत आता प्राजक्ताला बोलायला मिळायला हवं, म्हणूनच मग आता अंबिका तिकडनं जाते. अंबिका स्वतः तर जाते आणि सोबतच ना ती जाताना आता इकडनं ती प्रीती उभी असते ना, तिलासुद्धा घेऊन जाते. प्रीतीलासुद्धा आता ती घेऊन गेल्यामुळे ना आता मात्र इकडे आता सुलक्षणा आपलं काम करत असते. सुलक्षणा जसं आता आपलं काम करत असते ना, तेवढ्यातच ना आता मात्र इकडे प्राजक्ता आलेली असते. आणि प्राजक्ता जशी येते तसं आता प्राजक्ताला बोलायचं असतं, म्हणून प्राजक्ता हळूहळू का होईना पुढे आलेली असते. आणि मग प्राजक्ता विचार करत असते आणि बोलत असते की सुलक्षणा मॅम, मला थोडं बोलायचं होतं. मग सुलक्षणाला ती म्हणत असते की मला बोलायचं आहे. म्हटल्याबरोबर सुलक्षणा जी आहे ना, ती आता म्हणत असते की प्राजक्ता तू कधी आली. ती आता असं दाखवते की तिने तिला पाहिलेलंच नाही आहे. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात तेव्हा मात्र आता प्राजक्ता म्हणत असते की जरा मॅम तुमच्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं बोल ना, असंही आता विचारलं जात असतं. मग तेव्हा इकडे लगेच ना सुलक्षणाच्या पायापाशी तिने आता आपले गुडघे टेकलेले असतात आणि तिने आता सांगितलेलं असतं की प्लीज काही झालं तरीसुद्धा मला वाचवा ना, माझ्या घराला वाचवा, आणि हे सगळं काही तुम्हीच करू शकता, हेही आता म्हटलं जात असतं. का गं, काय झालं आहे मला तू जरा सांगशील का? मला तू सांगणार नाहीस तर कसं कळणार आहे, ते तरी बोल. मग आता त्या एक एक गोष्टी ज्या आहेत ना त्या आता सांगायचं ठरत असतं. आता प्राजक्ता सांगते की माझ्या मामाने ना मला लहानाचं मोठं केलं आणि आज माझ्या मामावर ना खूपच विचित्र अशी परिस्थिती आलेली आहे आणि त्या परिस्थितीत ना मामाला मीच बाहेर काढू शकते आणि म्हणून मी असा विचार करते, म्हणूनच मी तुमच्याकडे आले. काय आहे ना, मला ना माझ्या मामाला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी प्लीज तुम्ही माझ्यासाठी काही करू शकता का? तुम्ही माझ्यासाठी काही केलात तर खूपच बरं होईल, असं देखील आता म्हटलं जातं. तेच नक्की काय झालंय मला सांगशील का? तुम्हाला काही सांगितलं नाही तर मला कसं कळणार आहे, असंही आता बोललं जात असतं.
आता प्राजक्ता म्हणत असते की खरं तर ना माझ्या मामाला ना खूप जास्त अशी गरज आहे. अगं पण झालंय काय, म्हणजे तुझा भाऊ पुन्हा काही केलंय का त्याने, असंही आता विचारलं जातं. नाही नाही, भावाने काहीच केलेलं नाही आहे. खरं तर प्रॉब्लेम असा झाला आहे की मी एकदाही मनात असा विचार करू शकत नाही, एवढं भयंकर असं घडलेलं आहे. पण काय घडलंय, खरं तर ना कौस्तुभ दादामुळे ही आमच्यावर वेळ आलेली आहे. अक्षरशः आम्ही घर सोडून बाहेर राहतोय आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं की तुम्ही ह्या सगळ्यामध्ये आमची मदत करू शकता. म्हणजेच मामाला हे सांगणं ना मला कठीण जाते. मामाला कसं बोलू कसं नाही काहीच कळत नाही आहे. पण यावर सोल्युशनही मला हवं आहे. प्लीज मला काही सांगू शकता का तुम्ही, कारण आहे ना आमच्यावर खूप वाईट अवस्था आलेली आहे. खरं तर मी हे सगळं काही तुम्हाला सांगायला येणार नव्हते, पण माझाही नाईलाज होता. मीही काय करू मला कळत नव्हतं आणि त्याचसाठी मी तुमच्यापर्यंत आले, असंही आता बोललं जातं. मग तेव्हाच ती म्हणत असते की खरं तर ना माझ्या भावामुळे ही वेळ आलेली आहे. त्याने पैसे घेतले होते आणि त्याने पैसे घेतल्यामुळे ना आज आम्ही या सगळ्या अडचणीत सापडलो. 20 लाख रुपये कर्ज आहे आणि 20 लाख रुपये नाही दिले तर माझ्या मामाला कायमचं घर सोडावं लागेल. मामाला ह्या गोष्टी माहिती नाही आहेत, पण जेव्हा मामाला हे सगळं काही कळेल तेव्हा त्याला या सगळ्याचा त्रास होईल. त्यामुळे मी तुमच्याकडे विनंती करते, रिक्वेस्ट करते, प्लीज तुम्ही काहीतरी करा. तुम्हीच मला ह्या सगळ्यातून बाहेर काढू शकता, असंही ती आता रिक्वेस्ट करतच बोलत असते. आणि जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता ती खूप जास्त अशी रडत असते. जेव्हा आता ती रडू लागते ना तेव्हा मात्र आता तिला म्हटलं जातं की नको ना, नको रडू, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग जेव्हा हे सगळं बोलून तिला आता शांत केलं जातं तेव्हा तरीसुद्धा ती रडत असते. ती म्हणत असते की खरंच ना मी ह्या सगळ्याचा विचारही करू शकत नाही की हे सगळं काही असं आहे. पण सॉरी, खरंच मनापासून मी सॉरी बोलते, कारण मला ना पैशांची खूप गरज आहे. मला जर तुम्ही पैशांची मदत केली ना तर बरं होईल, असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र तिला आता सांगितलं जातं की प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण या सगळ्याचा तुला खूप जास्त त्रास होऊ शकतो. नकोस रडू, मी तुझी मदत करू शकते. मी तुला म्हटलं आहे ना, एकदा का मी एखाद्याला आपलं मानलं ना का मग मी त्याला आपलंसं मानते, मग मी कोणता दुसराही विचार करत नाही, असंही आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जात असतात तेव्हा मात्र आता प्राजक्ता रडत रडत तिच्यासमोर हात जोडत असते. प्राजक्ता म्हणत असते की प्लीज प्लीज तुम्हीच माझ्यासाठी काहीतरी करू शकता. आणि मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर फक्त तुला सांग ना कसली मदत हवी आहे, नक्कीच मी तुला मदत करू शकते, हेही आता सांगितलं जातं. मग आता काय मदत हवी आहे असं विचारल्यानंतर इकडे मात्र ती पैसे हवे आहेत ते सांगते आणि 20 लाख रुपये सांगते. त्यावर मी तुला देईन, असंही आता सुलक्षणाने एका फटक्यात सांगितलेलं असतं. तेच दुसरीकडे आता आलोक आणि आरव निघालेले असतात आणि जेव्हा ते निघतात ना तेव्हा आता त्यांचं बोलणं सुरू असतं. आता काही अंतरावर गेल्यानंतर तो आता म्हणत असतो की चला आता बस झालं, आपण फिरलो तेवढं. का काय झालं आहे, आपण अजून फिरणार होतो ना. पण तेव्हाच ना तो बोलत असतो की नको, अजून आपल्याला फिरायला नको, अजून जर आपण फिरत बसलो ना तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. का काही प्रॉब्लेम होणार आहे, काही होणार नाही, चल ना आपण जाऊया, असंही आता सांगितलं जातं. आता आलोक त्याला म्हणत असतो की मला वेळेचं खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे ना मी तुझं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे. तुला माझ्यासोबत यावंच लागणार आहे घरी, कारण तुझी मीटिंग आहे, मी ओळखलं आहे. आणि मग जर तुझी मीटिंग असताना तू जर इथे थांबणार असशील ना तर ते मला चालणार नाही. पहिल्यांदा तू चल, आपण जाऊया, असंही आता बोललं जात असतं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता तो थोडासा ना असा हे करत असतो, कारण आलोकला घरी जाऊ द्यायचं नसतं हे मात्र माहिती असतं. आणि आलोक जर घरी गेला तर पुन्हा प्रॉब्लेम होतील, कारण तिथे आता त्याला प्राजक्ता दिसेल हेही माहिती असतं. आणि म्हणूनच ना मग नुसता जीव वर खाली होत असतो आरवचा. आरवला कळत नसतं की आलोकला कसं थांबवावं आणि त्यामुळेच ना तो थोडा टेन्शनमध्ये असतो. पण आलोक त्याला म्हणत असतो की चल आता आपण जाऊया, आणि असं बोलून आलोक त्याला आता तिकडनं घेऊन चाललेला असतो, कारण आलोकला वेळेचं महत्त्व असतं आणि आरवला त्याची कामं आहेत हे
माहिती असतं. मग आता आरव विचार करतो की ह्याला थांबवायचं कसं. इकडे आता प्राजक्ताने सुलक्षणासमोर हात जोडलेले असतात आणि तिला म्हणत असते की प्लीज ना, प्लीज मला पैशांची मदत करा. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की मी तुला आधीच सांगितलं आहे की तू मला आपली आहेस, माझी जवळची आहेस, त्यामुळे मी तुला ह्या सगळ्यामध्ये नक्कीच मदत करू शकते. तुला 20 लाखांची गरज आहे ना, दिले मी तुला 20 लाख. तुला तुझ्या मामाचं घर सावरायचं आहे ना, तुला सगळ्याची नव्याने सुरुवात करायची आहे ना, मी देईन तुला. मग तर झालं. मग आता तुझ्या चेहऱ्यावर ना हे अश्रू चांगले दिसत नाही, हस बघू. असं बोलून प्राजक्ताला आता सुलक्षणा हसायला सांगत असते. प्राजक्ता थोडी टेन्शनमध्ये असते, पण सुलक्षणाने तिला 20 लाख रुपये द्यायचं ठरवलेलं असतं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. आणि जेव्हा तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल येते तेव्हा आता सुलक्षणा म्हणत असते की हां, असंच हसू मला तुझ्या चेहऱ्यावर कायम पाहायचं आहे, तुला मी कधीही दुःखात पाहू शकत नाही, हे देखील आता म्हटलेलं असतं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलून दाखवल्या जातात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की त्याला बरं वाटत असतं की फायनली तिला आता मामाला द्यायला पैसे आहेत आणि आता तिला तिचं घरही मिळणार आहे, त्यामुळे ती खूप जास्त खुश असते. सुलक्षणा म्हणत असते की मॅम, आज तुमच्यामुळे मला हे सगळं भेटतं, यासाठी मी खूप जास्त धन्य आहे. मी कधीही विचार केला नव्हता की माझ्या उपयोगी तुम्ही इतके पडाल. मग आता प्राजक्ता सुलक्षणाला मिठीसुद्धा मारते. जशी आता प्राजक्ता सुलक्षणाला मिठी मारते ना, तेव्हा आता सुलक्षणा देखील तिला जवळ घेते आणि आता सुलक्षणाने लगेचच सगुणाला आवाज दिलेला असतो. सगुणा येते आणि चेकबुक देते, कारण सुलक्षणाला चेकबुक हवा असतो. सुलक्षणा आता त्या चेकवर 20 लाख एवढी अमाऊंट टाकते, कारण 20 लाखाची गरज असते आणि आता सुलक्षणाला या सगळ्यामध्ये स्वतःचा फायदा करून घ्यायचा असतो आणि त्यासाठी सुलक्षणा स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आता कुठच्याही थराला जायला तयार असते. आणि यासाठी तिने आता प्राजक्ताला सांगितलेलं असतं की तुला पैशांची गरज आहे तर तू बिनधास्त सांगायचं, कारण तू माझी ह्या घरातली आहेस आणि यानंतर माझ्यासाठी पण काही गोष्टी करायच्या असतील तर तू करशील ना. तेव्हा आता प्राजक्ताने होकार दिलेला असतो. सुलक्षणा आता त्या चेकवर 20 लाखची अमाऊंट टाकते, सही करते आणि सही वगैरे करून तो चेक आता प्राजक्ताच्या हातामध्ये देणार असते. प्राजक्ताच्या हातामध्ये जसं ती आता चेक देणार असते ना, तसं आता प्राजक्ताला सुलक्षणा म्हणत असते की मी तर तुला 20 लाख रुपये देत आहे, पण त्या बदल्यात तू मला जे हवं ते देशील का. प्राजक्ता म्हणत असते की हो, मी देईन ना, तुम्हाला हवं ते देईन. मग प्राजक्ताला सुलक्षणा सांगत असते की मग मला या संदर्भात वचन दे की मला तू सगळ्या काही गोष्टी देशील त्या. मग आता सुलक्षणाला प्राजक्ता ह्या सगळ्या काही गोष्टींसाठी वचनसुद्धा देत असते की तुम्हाला जे हवंय ते कधीही मागा, काही मागा, असं आता तिने म्हटलेलं असतं. आणि मग तिने आता लगेच तिच्या हातावर हात ठेवून तिला आता वचनसुद्धा दिलेलं असतं, कारण अजून सुलक्षणाने आपलं तोंड उघडलेलं नसतं. प्राजक्ता लगेच तिच्या हातावर हात ठेवते आणि आता वचन देत असते. ते सुलक्षणा म्हणत असते की मी तुझं घर सावरते, मग आता तूही माझं घर सावर. म्हणजेच काय तर आलोकसोबत लग्न कर. आलोकला आता तुझी गरज आहे, हे देखील आता सुलक्षणाने प्राजक्ताला सांगितलेलं असतं. जसं आता आलोकशी लग्न करायला सांगितलं जातं, तसं मात्र खूप मोठा धक्का आता प्राजक्ताला बसतो. प्राजक्ता लगेचच हात मागे घेते. प्राजक्ता जसा आता हात मागे घेते ना, तसं मात्र आता इकडे ना टेन्शन आलेलं असतं. काहीसुद्धा सुधरत नसतं प्राजक्ताला काय करावं, कारण सुलक्षणाने डायरेक्ट आता आलोकशी लग्न कर म्हणून सांगितलेलं असतं आणि त्याचं आयुष्यसुद्धा घडव, हे सगळं तुझ्या हातात आहे हे सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना खूप जास्त आव्हानं असतात इकडे असणाऱ्या प्राजक्तासमोर. प्राजक्ताच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आता आपलं आयुष्य जे आहे ते आपण या 20 लाखासाठी बेटीस धरायचं का. कारण ज्या माणसाला आपण समोरसुद्धा नको आहे त्या माणसासोबत लग्न करायचं, आयुष्य काढायचं, हे सगळं काही जड जात असतं प्राजक्ताला. आणि म्हणूनच मग प्राजक्ता आपला हात मागे घेते. सुलक्षणा म्हणत असते की बघ प्राजक्ता, तुझ्यासाठी चांगली संधी आहे, मी तुला सांगते ना, मी तुला 20 लाख रुपये द्यायला तयार आहे. 20 लाख रुपये घे आणि पटकनात पटकन हे लग्न करून टाक. आता प्राजक्ता नाही म्हणत असते. प्राजक्ताला हे लग्न वगैरे काही करायचं नसतं, कारण सुलक्षणाने जो काही तिच्यासमोर आता अटी शर्ती ठेवलेल्या असतात त्या अटी शर्ती तिला मान्यच नसतात, कारण तिला आता समोरसारखा आलोक येत असतो आणि आलोकने आतापर्यंत तिला दिलेला त्रास, या सगळ्या गोष्टी प्राजक्ताला आठवू लागतात. त्यामुळे प्राजक्ताने हा निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी या माणसासोबत लग्न करायचं नाही आणि तिने डायरेक्टली सांगितलेलं असतं की नाही म्हणजे नाही. सुलक्षणा म्हणत असते की बघ
तुझ्याकडे अजूनही संधी आहे, या संधीचं तू सोनं करू शकतेस. पण सुलक्षणाला आता प्राजक्ता सरळ नकार देते. ती म्हणत असते की ठीक आहे, मला हे पैसे सुद्धा नको आहेत, तुम्ही ह्या पैशांसाठी माझं आयुष्य पणाला लावताय का? मला तुमच्याकडनं ही गोष्ट अपेक्षित नव्हती. ती आता आपली बॅग वगैरे घेते आणि तिकडनं निघत असते. सुलक्षणा तिला सांगत असते की बघ, तुझ्याकडे शेवटची संधी आहे, अजूनही चान्स गेलेला नाही आहे. तुझं घर तू सावरू शकतेस आणि माझ्या आलोकला तू नवीन आयुष्य देऊ शकतेस. पण आता सरळ सरळ प्राजक्ताने या सगळ्याला नकार दिलेला असतो. प्राजक्ता आता सुलक्षणाला म्हणत असते की तुम्ही माझ्या ह्या सगळ्याचा असा फायदा करून घ्याल ना, असं मी कधीही विचार केला नव्हता. तुम्ही हे सगळं चुकीचं करताय, असं बोलून प्राजक्ता आपली बॅग उचलून तिकडनं जात असते. तेच आलोक आणि आरवसुद्धा बाहेर आलेले असतात. आरवचा जीव वर खाली होत असतो, कारण त्याला माहिती आहे प्राजक्ता गेली की नाही हा मोठा प्रश्न असतो. पण तेवढ्यातच ना त्याला तिकडनं जाताना प्राजक्ता दिसते. मग आता आरव कशा पद्धतीने आलोकला सावरेल आणि प्राजक्तापासून लपवेल हे पाहणं पुढील भागामध्ये खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.